कुटीर ज्योती योजना. कुटीर ज्योती योजना. ओके. आता थोडंसं याच्यावरनं कळतं. कुटीर म्हटलं की एक कुटी, झोपडी वगैरे ठीक आहे. आणि ज्योती म्हटलं की डेफिनेटली ही रिगार्डिंग आपल्या वीज संदर्भात आहे. ओके. तर मग थोडंसं याच्यावरून आपण सांगू शकतो की कुटीर ज्योती योजना म्हणजे काय? तर डेफिनेटली ही विजे संदर्भातच एखादी योजना आहे. मग जास्त डिटेलमध्ये न जाता तुम्हाला फक्त लक्षात घ्या की ही चालू कोणी केली? तर बिहारने चालू केली. आणि याचं जे योजनेअंतर्गत जे हे आहे 125 युनिट पर्यंत मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे. तर हे लक्षात घ्या. 125 युनिट वीज. तर ही आकडा महत्वाचा आहे. 125 युनिट पर्यंत या ठिकाणी मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके. कुटीर ज्योती योजना. आता तुम्ही जेव्हा समोर जाल तेव्हा तुम्हाला एक अशाच नावाची ज्योती योजना सापडेल. ओके. ज्योती योजना. सो कुटीर ज्योती योजना आणि ज्योती योजनामध्ये डेफिनेटली या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होईल. आणि मग त्यासाठी हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला ज्योती योजना काय हे बघायला लागेल. तर ज्योती योजना ही चालू केली ती केरळ सरकारने. ओके. कुटीर ज्योती योजना चालू केली होती बिहार सरकारनं. ज्योती योजना चालू केली होती केरळ सरकारने. आणि मग लक्षात घ्यायचं उद्दिष्ट काय? त्याचा उद्देश काय? तर स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सोय करणे हे याचं उद्देश. बघा, अगदी अगदी म्हणजे अगदी ऑड पडतं, अगदी अपोजिट. आपण कुटीर ज्योती योजना पाहिली जी विजेच्या संदर्भात होती, जी बिहारने चालू केली होती. त्याचा उद्दिष्ट हे 125 जी युनिट आहे ती मोफत आपण वीज देणार होतो. बिहार सरकार देणार होतं. ओके. तर पण ही योजना बघा, ज्योती योजना नावावरनं अगदी फिगर आउट होत नाही की नेमकं त्याचं काय आहे, म्हणजे कोणी चालू केली. आपण ज्योती म्हटलं की वीज वगैरे या संदर्भात काढतो. मग या ठिकाणी आयोग तुम्हाला ज्योती योजना विचारेल. ओके. एकतर विचारेल की कुठल्या राज्याने चालू केली, तर केरळ सरकार किंवा केरळ राज्य. आणि मग याचं तुम्हाला उद्देश विचारतील. मग उद्देश मध्ये आपण जर 4 ऑप्शन्स दिले तर डेफिनेटली हे विजे संदर्भात एखादा ऑप्शन असेल की आपण ते टिक करू, ते क्लिक करू. ठीक आहे. पण हे आपलं आपण त्या ठिकाणी चुकू, आपली चूक होईल आणि प्रश्न चुकेल. आणि म्हणून ज्योती योजना म्हणजे काय? तर त्याचा उद्देश लक्षात घ्या की स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सोय करणे हे याचा उद्देश आहे. आणि म्हणून ही योजना वेगळी पडते आणि म्हणून ही इम्पॉर्टंट सुद्धा ठरते आपल्यासाठी. ठीक आहे.